शेतकरी मित्रांनो, राम राम नमस्कार। राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे ताजी बातमी। शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ राज्यभरातील तसेच देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव। तत्पूर्वी आपणास विनंती करतो, शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवाने आपले YouTube चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करून घ्या। शेतकरी मित्रांनो, आपल्याकडे सध्यास्थितीला कापसाचे बाजारभाव काय मिळताना दिसत आहे कमेंट करून नक्कीच सांगा। सुरुवात करतोय। कापसाचे भाव जाणून घेण्यापूर्वी शेगाव तालुक्याची एक बातमी। शासकीय खरेदी केंद्र बंदच, कापसाला कवडीमोल भाव, सोयाबीनलाही भाव मिळेना, लागवड खर्चही वसूल होईना, शेतकऱ्याची कोंडी, व्यापाऱ्यांचा फायदा। मित्रांनो, शेगाव तालुक्यात अद्याप एकही कापूस व सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचा माल व्यापाऱ्यांकडून कवडीमोल भावात घेतला जात आहे। निसर्गाच्या रौद्र रूपामुळे मेटाकुटीला आलेला शेतकरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे वैतागला आहे। परिणामी बहुतांश शेतकऱ्याची दिवाळी अंधारातच गेली आहे। खडकाळ व हलक्या जमिनीतील सोयाबीन बाजारात येत असले तरी व्यापारी मनमानी भावाने खरेदी करत आहेत। शासनाची खरेदी केंद्र मंजूर असूनही एकही सुरू झालेले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यावर अवलंबून राहावे लागत आहे। सोयाबीन चांगल्या प्रतीचे असूनही व्यापारी प्रति क्विंटल 4,000 रुपये असा भाव सांगतात। त्यातून 15 ते 20% मॉइश्चर वजा करून 3,000 ते 3,250 रुपये प्रति क्विंटल एवढाच भाव मिळतो। त्यात 40 किलोच्या पोत्यात 4-5 किलो मातीग्राह्य धरली जाते, अशी तक्रार मात्र शेतकऱ्यांची आहे। कापसाची अशीच परिस्थिती आहे। चांगल्या प्रतीच्या कापसाला 6,500 ते 6,600 रुपये भाव मिळत असला तरी खरेदी केंद्र नसल्याने अनेक शेतकरी आपला माल ट्रॅक्टरवर घेऊन व्यापाऱ्याकडे फिरत आहे। आर्थिक अडचणीत असलेले शेतकरी माल परत नेऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। वळव्या कापसाच्या बाजारभावाकडे। इतर राज्याचे भाव एकदा सांगतो। मंत्रालय 6,410, क्वासिगी या ठिकाणी मध्यम कापूस 6,880, कोवतल या ठिकाणी 6,480, हल हार्वी या ठिकाणी 6,450, पेड कदडबर या ठिकाणी 6,942, यम्मी गणूर या ठिकाणी 6,654चा भाव सध्या मिळताना दिसत आहे। त्यानंतर पुढील बाजार समितीची अपडेट आपण घेऊ। कुबीर या ठिकाणी 7,350 रुपये, भैसा या ठिकाणी मध्यम कापसाला 7,230 रुपये, सारंगपूर या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,143 रुपये, बोत या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 7,080 रुपये, निर्मल या ठिकाणी जास्तीत जास्त 7,330 रुपये, येचोदा या ठिकाणी जास्तीत जास्त 7,165 रुपये भाव मिळताना दिसत आहे। देऊळगाव राजा या ठिकाणी मित्रांनो 7,125 रुपये हायब्रिड कापसाला, तर मध्यम कापसाला देऊळगाव राजा 6,500 रुपये, मानवत येथे कापसाला जास्तीत जास्त 7,165 रुपये, जिंतूर या ठिकाणी जास्तीत जास्त 7,160 रुपये, बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,155 रुपये, सोनपेठ या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला 7,220 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। कलेडिया या ठिकाणी 7,050 रुपये, कापूस शंकर 620 30 mm फाईन कलेडिया 7,050 रुपये, MM फाईन बोडेली या ठिकाणी 6,935, जंबूसर या ठिकाणी 6,200 रुपये, कावी या ठिकाणी कापसाला जास्तीत जास्त 6,000 रुपये, तर कापूस शंकर 6B 30 mm फाईन तळाजा या ठिकाणी 6,365चा भाव मिळताना दिसत आहे। त्याचबरोबर समुद्रपूर या ठिकाणी 100 क्विंटल आवक जास्तीत जास्त 7,000चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती भद्रावती 113 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 6,900चा भाव सध्या मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती किनवट 40 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 6,100 रुपये भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती किनवट नंतर सावनेर 1,500 क्विंटल कापसाची आवक जास्तीत जास्त 7,000 रुपयाचा भाव बघायला मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, खाजगी बाजाराचा विचार केला तर बीड या ठिकाणी जास्तीत जास्त 7,200 रुपयाचा भाव मिळताना दिसत आहे। तर बीड नंतर दुसरी खाजगी बाजार आहे परभणी या ठिकाणी जास्तीत जास्त गंगाखेड 7,150चा भाव मिळताना दिसत आहे। त्यानंतर मित्रांनो, परभणी नंतर पुढील बाजार समिती आपण राहिलेल्या सर्व बाजार समितीचा आढावा पुढच्या व्हिडिओत घेऊ। तुमच्याकडे काय कापूस भाव चालू आहे कमेंट करा। भेटूया पुढच्या व्हिडिओत। धन्यवाद।